दररोज सकाळी उठलं ना की गरमागरम चहा पिऊनच बहुतेकांची सकाळ सुरू होते. हे स्वाभाविक आहे. पण चहा नाही असं घरसुद्धा त्यामुळे शोधावं लागेल. पण 30,000 लोकवस्तीच्या मुरुम शहरात तुम्हाला 70 कुटुंब अशी भेटतील की जी 7 वर्षांपासून चहाच्या ऐवजी रामप्रहरी भल्या सकाळी उसाच्या रसाचं सेवन करतात. एका शेतकऱ्यानं त्यांना या उसाच्या रसाची रतीबच लावून दिला आणि या सगळ्यांचं जीवनच बदललं. थंडगार आहे, ताज्या उसाचा रस 20 रुपये लिटर, 20 रुपये. हा, अंबुसे कुटुंबात 7 वर्षांपासून सकाळचा चहा शिजतच नाही. ताज्या उसाचा रस 20 रुपये लिटर, 20. रामप्रहरी रामलिंग बाटलीबंद उसाचा ताजा रस आणून देतात. रस प्यायचा आणि दिवस सुरू. रस हे आरोग्याचं चांगलं असतं हे आमच्या वडिलांनी मला जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाखाली आणि वडील सातत्याने रस घेत होते. मी माझ्या मुलालाही माझ्या लेकरांनाही माझ्या पूर्ण घरच्या परिवारांनाही रसाचं स्वाद कंटिन्यू कंटिन्यू मुळेच तुगावून रामलिंगमुळे हे कंटिन्यू रस घेऊन येतात. ते आम्ही कंपल्सरी रोजचं यूज करतो. रोज दूध कमी घेतो किंवा चहा तर घेतच नाही, पण आम्ही रस आवर्जून घेतो. आमच्या सासऱ्यांपासून हे रस आम्ही पितो आणि ते आरोग्यासही चांगले आहे. मुरुम शहरातल्या 70 कुटुंबात 7 वर्षांपासून चहाच बनत नाही. रामलिंगच्या रसाच्या रतीबावर चहाची तलफ भागवली जाते. रसवंतीगृहाचं म्हणजे का नाही, सकाळी 2 लिटर रस मी घराकडे आणतो. लहान लेकराला चहाची सवयनी रसच पाहिजे. आम्ही 2006 पासून हे रस पित आहे आणि चहा आमच्या घरात तयार होऊ शकत नाही. तरी पण आम्हाला कोणते बी रोग दायक जे बी आहे काय होऊ शकत नाही. रामलिंग मुरुम जवळच्या तुगावचा. सहा एकर शेती. रामलिंगचे वडील गुऱ्हाळ चालवायचे. वडील वारल्यावर पैशाची चणचण सुरू झाली. मला पण असं काय ह्या व्यवसायात रुची नव्हती, अजिबात रुची नव्हती. मला मुंबई पुन्हा असं फिरायचं असंच सवय होती. सुरुवातीला 10 रुपये लिटर लावलं. मग ग्राहकांना सांगू लागलो किंवा तुम्हाला पटलं तरी पैसे द्या. तुम्हाला माझ्यावर बाटल्या कशा आहेत काय नाही तुम्ही विचारताय, तुमच्या जवळची बाटली द्या, तुमचं नाव टाकून द्या वरती, तुमची बाटली तुम्हालाच आणून देईन उद्यापासून. असं मग पटवून देण्यात ग्राहकांचे असं म्हणणं जिंकत गेलो. आता सध्या 100 बाटल्या 100 लिटर असतात. रोज पहाटे 3 वाजता रामलिंगचा दिवस सुरू होतो. आदल्या दिवशी ऊस कापून ठेवायचा, बिस्लेरीच्या बाटल्या धुवायच्या. दिवस उजाडेपर्यंत रसासह रामलिंग मुरुमला रवाना होतो. थंडगार आहे, ताज्या उसाचा रस 20 रुपये लिटर, 20 रुपये. आम्ही पहाटे 3 वाजता उठून 4 वाजेपर्यंत घरचं काम आटपून इथं ह्या रसवंतीवर येतो. रसवंतीवर येऊन साफसफाई वगैरे करून स्वच्छता करून बाटल्या भरतो आम्ही. बाटल्या भरून नंतर ते बाटल्या त्या मोटरसायकलवर आमचे मालक नेतात विक्रीला. मुरुममध्ये विकून येतात. रोज 100 लिटर रस विकून रामलिंगला 2000 मिळतात. उसाचे 400 आणि गाडीसाठी 300 रुपयांचं पेट्रोल वगळून हाती 1200 रुपये शिल्लक राहतात. रसवंतीवरच्या रसाचे पैसे वेगळेच. रसातल्या गुणधर्मांमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. थकवा कमी होतो, डिहायड्रेशन होत नाही. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहींसाठी गुणकारी. अल्फा हायड्रोक्सी ग्लायकोलिक ॲसिडनं भरलेला असल्यानं त्वचेसाठीही उत्तम. रसामुळे यकृताला ऊर्जा मिळते. शिवाय रस पित्तशामक आहे.
आम्ही जवळपास 7-8 वर्षापासून हे रस पितो आणि ते रस कायमच मी म्हणजे वरवर लावलेला आहे. आणि ह्या गावामध्ये जवळपास 70-80 लोक दररोज रस घेतात आणि ते रस सकाळी 6 वाजता पोंच करतात. आणि शरीराला रस फायदेशीर आहे. येथील लोक रस पितात, चहा पित नाहीत पण रस पितात. हल्ली तर घरी मुली पाहण्याचा सोहळा असेल तर लोक पाहुण्यांसाठी 4 बाटल्यांची आगाऊ नोंदणी करतात. यालाच म्हणतात कल्पनेतून नव्या व्यवसायाचा शोध. राहुल कुलकर्णी, ABP माझा, मुरुम, उमरगा.